गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये ना बेटा आज माझा थर्ड सगळ्यात महत्त्वाचा आय एम पी कन्सेप्ट चालू होतो. अतिशय महत्त्वाचा आय एम पी कन्सेप्ट आहे हा. कुठला आहे बेटा? हाफ वेव्ह कंट्रोल कन्व्हर्टर. कन्व्हर्टरलाच अजून एक काय नाव असतं? रेक्टिफायर विथ कुठला बेटा? आर एल लोड. मागच्या सेशनमध्ये आपण त्याच्यामध्ये हाफ वेव्हच होता पण फक्त रेझिस्टिव्ह लोड होता बघितलेला. फक्त कुठला लोड होता बेटा? रेझिस्टिव्ह लोड होता. आता याच्यामध्ये काय रेजिस्टर पण आहे आणि इंडक्टर पण आहे. आर एल याचं मिनिंग काय झालं? रेजिस्टर पण आणि इंडक्टर पण. दोघं आले तर आउटपुट व्होल्टेजमध्ये कसा फरक पडतो, काय होतं, सगळंच्या सगळं आपल्याला बघायचं. ठीक आहे बरं. फुल 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 कॉन्सन्ट्रेशनने ऐका. खूप महत्वाचे क्षण बेटा. 14 कन्सेप्ट घेणार आहे. प्रचंड आयएमपी, खूप आयएमपी. त्याच्यातले 2 कन्सेप्ट झालेले आहेत. आता माझा थर्ड कन्सेप्ट चालू होतं. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर सर्किट आहे का. हाफ वेव्ह असल्यामुळे एकच एससीआर आला. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये पण बोललोय, मागच्या सेशनमध्येच, याच्या जस्ट आधीच्या. ठीक आहे. हाफ वेव्ह म्हटलं की एकच एससीआर येतो. एकच एससीआर आला. कंट्रोल कन्व्हर्टर आहे म्हणून एससीआर आला. त्याच्यानंतर विथ आर एल लोड, आर पण आहे आणि एल पण. कोण कोण आले बेटा? रेजिस्टर पण आला, इंडक्टर पण आला, दोघी आले. ठीक आहे बरं. आता हे तर झालं माझं कन्स्ट्रक्शन. डावा फिगर शोजचं कन्स्ट्रक्शन आहे. कुठलं बेटा? हाफ वेव्ह converter or rectifier with RL load. It consists of a single SCR with resistor and inductor connected in series with each other. With resistor and inductor connected in series with each other. Okay. आता वर्किंग. आता काय बघ, चलो वर्किंग. वर्किंग साठी फुल कॉन्सन्ट्रेशन द्या बेटा. फुल 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 कॉन्सन्ट्रेशन ठेवा. एकदम आयएमपी चालू आहे. ठीक आहे. वर्किंग काय होतं काय नाही. वर्किंग जे आहे ना बेटा याचं 2 मोड्समध्ये डिवाइड होतं. आता 2 मोड म्हणजे काय असतात? 2 पार्ट्समध्ये याला मी वर्किंग डायरेक्टली वर्किंग एका पार्टमध्ये नाही घेत. वर्किंग डिवाइड करताना आपण इथून पुढे आता मोड्समध्ये डिवाइड करणार. मोड्स या शब्दाचं मिनिंग काय बेटा? मोड्स म्हणजे पार्ट्समध्ये डिवाइड करायचे. पण 2 मोड्समध्ये डिवाइड होते बेटा. मोड 1. मोड 1 कुठून ते कुठून चालू होते बेटा? अल्फा टू पाय पर्यंत. अल्फा ते पाय. अल्फा ते पाय याचं मिनिंग काय झालं बेटा? यालाच मी काय काय रेंजच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. कशाच्या फॉर्ममध्ये? रेंज. रेंज लिहिताना बऱ्याचशा वेळेस टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला अल्फा इज लेस दॅन इक्वल टू ओमेगा टी इज लेस दॅन इक्वल टू पाय, म्हणजे याचं पण मिनिंग आणि या दोघांचं मिनिंग कसं आहे बेटा? सेम. म्हणजे अल्फा टू पाय पर्यंत किंवा अल्फा इज लेस दॅन इक्वल टू ओमेगा टी इज लेस दॅन इक्वल टू पाय, म्हणजे एवढा पहिल्या मोडमध्ये मी सगळं एक्सप्लेन करेन. एवढं सगळं मी पहिल्या मोडमध्ये एक्सप्लेन करेन. आणि दुसऱ्या मोडमध्ये एक्सप्लेन करताना मोड 2. मोड 2 मध्ये कुठला आहे बेटा? याचा पुढचा फंडा. पुढचा फंडा पाय पासून चालू होतोय. कुठे एंड होतोय बेटा? पाय प्लस बीटा. मग कुठून ते कुठपर्यंत? पाय टू पाय प्लस बीटा. आता पुन्हा याला रेंजच्या फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर काय? पाय इज लेस दॅन इक्वल टू ओमेगा टी इज लेस दॅन इक्वल टू पाय प्लस बीटा. हे माझे 2 मोड्स एक्सप्लेन करायचे आहेत. कुठले 2 मोड आहेत ते कळालं की रेंजचा फंडा कळाला. रेंज कसा येतो म्हणजे इथून ते इथपर्यंत एक्सप्लेन करायचं असेल तर मध्यभागी फक्त ओमेगा टी टाकतो आणि लेस दॅन इक्वल टू चिन्ह टाकायचे. इथून ते इथपर्यंत पण. आता पुढचा पाय टू पाय प्लस बीटा पण एक्सप्लेन करायचं असेल तर पाय इज लेस दॅन इक्वल टू ओमेगा टी इज लेस दॅन इक्वल टू पाय प्लस बीटा असं आपण लिहित असतो. ठीक आहे. आता फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐका. मोड 1 मध्ये काय घडतं, मोड 2 मध्ये काय घडतं. मोड 1 मध्ये काय होतं बेटा? ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये इथे पॉझिटिव्ह येईल, इथे निगेटिव्ह येईल, इथे ऑलरेडी पॉझिटिव्ह, इथे ऑलरेडी निगेटिव्ह येईल. हे पॉझिटिव्ह एससीआर माझा फॉरवर्ड बायस झाला. एससीआर तुझा फॉरवर्ड बायस झाला याचं मिनिंग इथे तुझा आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे पण ऍट अन अँगल ऑफ अल्फा. अल्फालाच माझा एससीआर चालू होतो. हे मागच्या सेशनमध्ये तुम्हाला मी सांगितलं. अल्फाच्याच अँगलला माझा एससीआर काय झाला बेटा? स्टार्ट झाला. ठीक आहे. म्हणजे जेवढं माझं इनपुट व्होल्टेज आहे तेवढंच माझं आउटपुट व्होल्टेज पण भेटतंय. मी आधीच सांगितलं होतं 3-3 सेंटीमीटर लाईनी करायच्या हॉरिझॉन्टली. व्हर्टिकली वरती 2 लाईनी जायचे. इथे पण व्हर्टिकली किती लाईनी वरती जायचं बेटा? 2 लाईन. जेवढं माझं इनपुट व्होल्टेज आहे तेवढंच माझं इथे आउटपुट व्होल्टेज पण भेटतंय. व्होल्टेज बद्दल बोलून झालं. थोडंसं करंट बद्दल बोलतो. इथे करंट जो आहे तो माझा वाढता चाललाय. दिसतोय बेटा? इथे करंट जो आहे तो माझा थोडा वाढतोय. इथपर्यंत तो वाढत गेलाय. राईट? इथपर्यंत तो वाढत गेलाय. असं तर रेजिस्टर लोड होता त्यावेळेस पण असंच होत होतं. रेजिस्टिव्ह लोड होता त्यावेळेस पण असंच होत होतं. मग इंडक्टर लावल्यामुळे काय वेगळा फरक होतो ते समजून घ्या. आता इथे इंडक्टर आलाय बेटा. इंडक्टरची प्रॉपर्टी काय बेटा माहिती का? तो एनर्जी स्टोर
स्टोर करत असतो, तो एनर्जी काय साठवून ठेवत असतो. ही इंडक्टरची गुणधर्म आहे हा, किंवा त्याची प्रॉपर्टी आहे. मग इथे काय होतं बेटा, जेव्हा तुझा एससीआर ऑन असतो ना, तुला आउटपुट व्होल्टेज भेटतंय, त्याच वेळेस इंडक्टर आपल्याकडे एनर्जी साठवून ठेवत असेल. एनर्जी आपल्याकडे साठवून ठेवत असेल. हे ऍक्च्युली घडतं, हे ऍक्च्युली घडतं बेटा. एनर्जी त्याच्याकडे तो काय करतो बेटा, साठवून ठेवतोय. एनर्जी त्याच्याकडे तो साठवून ठेवतोय. साठवल्यामुळे एक्सच्या इथे पॉझिटिव्ह येतो आणि वायच्या इथे निगेटिव्ह येतो. हा पण पॉईंट आपल्याला याच्यात टाकावा लागतो. हे सगळंच्या सगळं कशामध्ये घडलं बेटा, मोड 1 मध्ये. मोड 1 मध्ये मग सगळ्यात पहिली गोष्ट काय घडली की ऍट अन अँगल ऑफ अल्फा मला आउटपुट व्होल्टेज भेटायला चालू झालं. इथे लिहून घेतो, मोड 1 मध्ये पहिल्यांदा ऍट अन अँगल ऑफ अल्फा मला आउटपुट व्होल्टेज भेटायला स्टार्ट झालं. राईट, ऍट अन अँगल ऑफ अल्फा मला आउटपुट व्होल्टेज भेटायला स्टार्ट झालं. ते व्होल्टेज किती असतं, तर जेवढं माझं इनपुट व्होल्टेज असतं तेवढंच माझं आउटपुट व्होल्टेज असतं. म्हणजेच काय की बाबा हे पण 3 सेंटीमीटर वरती थोडंसं इथून अल्फा पासून स्टार्ट झालं, वरच्या साईडला 2 लाईनी वरती गेलं, इथे पण 2 लाईनीच वरती जाईल. इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू द आउटपुट व्होल्टेज. त्या कंडिशन मध्ये पुढे अजून त्याच वेळेस इथे जो माझा करंट आहे तो काय होतो बेटा, वाढतोय. करंट जो आहे तो हळूहळू इथे या मोड मध्ये वाढत गेला. करंट जो आहे तो या मोड मध्ये माझा वाढत गेला. अजून एक पॉइंट सांगितला, एक्सच्या इथे पॉझिटिव्ह येतं, वायच्या इथे निगेटिव्ह येतं, म्हणजेच तो एनर्जी स्टोर करतोय. याच कंडिशन मध्ये एक्सच्या इथे पॉझिटिव्ह आहे आणि वायच्या इथे निगेटिव्ह आहे आणि इंडक्टर एनर्जी काय करेल बेटा, स्टोर करेल. इंडक्टर एनर्जी काय करेल, स्टोर करेल. हे सगळं घडलं कुठे घडलं, मोड 1 मध्ये घडलं. हे सगळं घडलं कुठे घडलं, मोड 1 मध्ये घडलं. जे दिसतंय तेच आपल्याला लिहायचंय, हे महत्वाचा फंडा. जे दिसतंय तेच आपल्याला लिहायचंय, हे अतिशय महत्वाचं. म्हणजे सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्म या दोघांचा ताळमेळ घेऊन मला हे सगळंच्या सगळं लिहिता आलं. काय काय घडलं पुन्हा एकदा मोड 1 मध्ये की बाबा रे, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल एससीआर माझा फॉरवर्ड बायस झाला, मला इथे आउटपुट व्होल्टेज भेटेल आणि अल्फा पासून माझा आउटपुट व्होल्टेज भेटायला चालू होऊन जाईल. किती भेटेल, तर जेवढं माझं इनपुट व्होल्टेज आहे तेवढंच मला आउटपुट व्होल्टेज भेटायला चालू होऊन जाईल. त्याच कंडिशन मध्ये माझा करंट पण इथे काय होतोय बेटा, वाढतोय. त्याच वेळेस एक्सच्या इथे पॉझिटिव्ह होईल, वायच्या इथे निगेटिव्ह होईल आणि इंडक्टर एनर्जी स्टोर करायला चालू होऊन जाईल. आता एनर्जी स्टोर करायचा पॉईंट आपण इथे काही लिहित नसतो, ठीक आहे. फक्त एक्सच्या इथे पॉझिटिव्ह, वायच्या इथे निगेटिव्ह असं सांगायचं. पण ऍक्च्युली घडतं काय, इंडक्टर एनर्जी स्टोर करत जातं. इंडक्टर एनर्जी स्टोर करत जातं. हा अतिशय महत्वाचा मुद्दा. हा मोड 2 मध्ये यूज होतो. कुठे यूज होतो बेटा, मोड 2 मध्ये. आता मोड 2 मध्ये काय घडतं, मोड 2 तुमचा इथून ते इथपर्यंत आहे. येस, म्हणजे पाय पासून चालू होतो, पाय प्लस बीटा पर्यंत जातो. आता इथे जर ऑब्झर्व केलं तर इथून माझा ऍक्च्युली निगेटिव्ह हाफ सायकल चालू झाले. कुठला हाफ सायकल चालू झाले बेटा, निगेटिव्ह हाफ सायकल चालू झाल्यामुळे आता एससीआर माझा काय होईल बेटा, रिव्हर्स बायस झाला. एससीआर माझा बंद पडायला पाहिजे, पण तो बंद पडत नाही. एससीआर माझा आता बंद पडायला पाहिजे बेटा, पण तो एससीआर बंद पडत नाही. मग साहजिक प्रश्न पडतो, सर निगेटिव्ह हाफ सायकल चालू आहे, एससीआर रिव्हर्स बायस झाला, तो 100% बंद पडायला पाहिजे, पण तो बंद पडत नाही. का नाही बंद पडत, तर तो थोड्या वेळसाठी चालू राहतो. का चालू राहतो, इंडक्टरनी एनर्जी स्टोर केलेली असते. आधीच्या मोड 1 मध्ये बोललो, इंडक्टरनी एनर्जी स्टोर केलेली असते. इंडक्टरनी एनर्जी जी स्टोर केलेली असते तो इथे लूज करतो. जेवढी त्यांनी स्टोर केलेली असेल तो लूज करून तो एससीआरला चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली होतं काय, तो करंट निगेटिव्ह झाला बेटा, म्हणजे तो करंटला इंडक्टर ऍक्च्युली करंटची अजून एक प्रॉपर्टी आहे सांगायची म्हणून गेली. करंटची अजून एक प्रॉपर्टी आहे, तो करंटच्या डायरेक्शनला चेंज होऊ देत नाही. आठवत आहे बेटा, मी तुम्हाला इंडक्टरच्या कन्सेप्टमध्ये हा कन्सेप्ट बोललेलो आहे. इंडक्टरमध्ये अजून एक प्रॉपर्टी काय असते बेटा, तो करंटची डायरेक्शन चेंज होऊ देत नाही. इंडक्टरची अजून एक प्रॉपर्टी काय बेटा, करंट पुढे जात असेल तर पुढेच जाऊ दे,
रिटर्न नको येऊ. पुढे जात असेल तर पुढेच जाऊ दे, रिटर्न नको येऊ. इट अपोजेस द चेंज इन डायरेक्शन ऑफ करंट. इंडक्टर अपोजेस द चेंज इन डायरेक्शन ऑफ करंट. तेच इथे घडलं. इथे आता वाढता 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 कर्व होता, राईट. SCR रिव्हर्स बायस झाला. SCR रिव्हर्स बायस झाला. रिव्हर्स बायस झाला म्हटल्यावर काय होऊन जाईल, तो ऑटोमॅटिकली निगेटिव्ह करंट होईल. निगेटिव्ह करंट झाला म्हणजेच तो आता करंट खालच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतो. पण इंडक्टरची प्रॉपर्टी काय, तो करंटच्या डायरेक्शनला चेंज होऊ देत नाही. इंडक्टरची प्रॉपर्टी काय, तो करंटच्या डायरेक्शनला चेंज होऊ देत नाही. तेच इथे घडलं. तो करंटच्या डायरेक्शनला सहजासहजी चेंज होऊ देत नाही, पण जोपर्यंत त्याच्याकडे एनर्जी आहे तोपर्यंत तो त्याला चालू ठेवतो. जोपर्यंत इंडक्टरकडे एनर्जी आहे ना बेटा, एनर्जी जी स्टोअर केली आहे, त्या एनर्जी स्टोअर केल्यामुळे तो SCRला चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो इंडक्टरला काय करतो बेटा, चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. इंडक्टर SCRला चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत त्याची एनर्जी आहे, ताकद आहे, तोपर्यंत त्याला चालू ठेवेल. त्याच्याकडची ताकद संपली म्हणजे एनर्जी जी त्यांनी स्टोअर केली होती ती संपली की मग माझा SCR काय होईल बेटा, मग माझा SCR बंद पडेल. म्हणून तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं तर ह्या कंडिशनमध्ये एवढ्या पार्टमध्ये पण माझा SCR चालूच आहे. एवढ्या पार्टमध्ये पण SCR माझा चालूच आहे. का चालू राहिला, तर इंडक्टरने एनर्जी स्टोअर केलेली होती. इंडक्टरचा एक गुणधर्म आहे. तो गुणधर्म काय, तो सहजासहजी करंटच्या डायरेक्शनला चेंज होऊ देत नाही. तीच प्रॉपर्टीमुळे तो इथे SCRला थोड्या वेळसाठी चालू ठेवतो. त्या प्रॉपर्टीमुळे तो SCRला इथे थोड्या वेळसाठी चालू ठेवतो. थोड्या वेळसाठी त्याच्याकडची जेवढी ताकद आहे तोपर्यंत तो चालू ठेवलं. मग नंतर मात्र SCR माझा काय झाला, ऑफ झाला. पाय प्लस बीटा पासून पुढे माझा SCR ऑफ होतो. कुठपर्यंत ऑफ असतो, इथे काय 2π प्लस अल्फा. 2π प्लस अल्फा पर्यंत ऑफ झाला. पुन्हा 2π अल्फा पासून माझा SCR ऑन होईल. इथपर्यंत ऑनच होईल पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणून. निगेटिव्ह हाफ सायकल झाली, पुन्हा SCRने एनर्जी स्टोअर करेल. पुन्हा तो चेंज इन डायरेक्शनला होऊ देणार नाही, ठीक आहे, अपोज करेल. चेंज इन डायरेक्शनला तो इंडक्टर अपोज करेल. म्हणून पुढे थोड्या वेळसाठी पुन्हा तो ऑन राहिला. म्हणून तो पुन्हा थोड्या वेळसाठी ऑन राहिला. समजे ना समजे. मोड 2 पुन्हा एकदा सांगतो. मोड 2 पुन्हा एकदा सांगतो. मोड 1 मध्ये तर माझा SCR 100% ऑन होता, ठीक आहे, आणि आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज सेम होतं. आउटपुट करंट माझा थोडा थोडा वाढत चालला होता, मान्य केलं. आणि पुन्हा इंडक्टर एनर्जी स्टोअर केलेली होती. मोड 2 मध्ये घडतं काय, निगेटिव्ह हाफ सायकल चालू झाली आहे. SCR माझा बंद पडायला पाहिजे. SCR माझा बंद पडायला पाहिजे. मागच्या फंड्यामध्ये SCR बंद पडत होता तेव्हा तिथे इंडक्टर नव्हता. पण आता काय टपकलं बेटा, इंडक्टर टपकला. इंडक्टर टपकल्यामुळे त्याने एनर्जी स्टोअर केली होती. आता हा एनर्जी इथे लॉस करतो एवढ्या निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये थोड्या वेळसाठी. आणि तो जो करंटची डायरेक्शन एकदम चेंज होतीये त्याला तो अपोज करण्याचा प्रयत्न करतो. का, आधी करंट माझा वाढत होता, आता झटकन निगेटिव्ह झालाय म्हणजे तो करंट खाली आलाय. तो इंडक्टर त्या करंटच्या डायरेक्शनला अपोज करण्याचा प्रयत्न करतो. जेवढी त्याच्याकडे एनर्जी आहे म्हणजे जेवढी त्याच्याकडे ताकद आहे तेवढ्या तो ताकदीने त्याला अपोज करतो थोड्या वेळसाठी. नंतर तो काय त्याला अपोज करू शकत नाही. आणि पुढे मग माझा SCR बंद होऊन जातो. खूप महत्त्वाचं सांगितलं. आता इथे रजिस्टर इंडक्टर टपकला, ठीक आहे, रजिस्टर इंडक्टर टपकला, खाली गेली वेवफॉर्म, थोडीशी खाली गेली. बेटा हे 14 कन्सेप्ट्स आहेत ना, खूप IMP आहेत. मी 10 वेळेस बोलणार आहे, पुढे पण बोलणार आहे बेटा. जम्बलिंग होतं. काय होतं, जम्बलिंग होतं. हे प्रत्येक कन्सेप्ट एक झाला की व्यवस्थित बघा. एक कन्सेप्ट झाला आणि त्याच्यानंतर मागचे पण कन्सेप्टमध्ये असं घडलं होतं, मागच्या याच्यात तसं होतं, असं होतं, ते मी तुम्हाला नेहमी बोललंच आहे. पण ते तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही मागचे कन्सेप्ट जे झालेले होते. जसं मी आज बोललो, रजिस्टरमध्ये असं घडलं का बेटा, इंडक्टर नाही, इथून स्ट्रेट लाईन होत होती. बघा बरं मागची वेवफॉर्म, इथून स्ट्रेट लाईन व्हायची. का स्ट्रेट लाईन व्हायची, इंडक्टर नव्हता, एनर्जी स्टोअर करायचा सवालच नाही, म्हणून तो SCR माझा ऑटोमॅटिकली ऑफ व्हायचा. पण इथे तसं नाही घडलं. इंडक्टर टपकला, एनर्जी स्टोअर केली आणि त्याने अपोज केलं कशाला, चेंज इन डायरेक्शनला. त्यांनी अपोज केलं कशाला बेटा, चेंज इन डायरेक्शनला. समजे ना समजे. काय झालं काय नाही कळालं बच्चे लोक, काय झालं काय नाही कळालं, ओके, ठीक आहे. प्लीज व्हिडिओ 2-3 वेळेस बघाल म्हणजे लक्षात येईल. म्हणजे मग लक्षात येईल, त्याशिवाय लक्षात येणार नाही. ओके बेटा, चलो आता काय करून घ्या, हेडिंग टाका.
थर्ड महत्वाचा कन्सेप्ट हाफ वेव कंट्रोल कन्वर्टर और रेक्टिफायर विथ RL लोड. कन्सेप्ट लिहा हाफ वेव कंट्रोल कन्वर्टर और रेक्टिफायर विथ RL लोड. हाफ वेव कंट्रोल कन्वर्टर और रेक्टिफायर विथ RL लोड. हाफ वेव कंट्रोल कन्वर्टर और रेक्टिफायर विथ RL लोड. क्वेश्चन क्या? Draw the lead circuit diagram for single phase fully controlled. Draw the circuit diagram for single phase fully controlled half wave control converter. Draw the circuit diagram for single phase fully controlled. Draw the circuit diagram for single phase fully controlled half wave converter or rectifier. Half wave converter or rectifier with RL load. With RL load. With RL load. ओके बेटा, व्हिडिओ पॉज करायचा आहे. सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म व्यवस्थित लिहून घ्यायची. हे बेसिकमध्ये लिहायचं असेल तर लिहून घ्या, नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म. इथे पहा एनर्जी स्टोअर्ड आहे. ठीक आहे. एनर्जी स्टोअर कशी होते बेटा? हे जे विदाउट शेडेड रिजन आहे म्हणजे तिथे एनर्जी स्टोअर झाली, इथे एनर्जी लॉस झाली, रिटर्न बॅक झाली म्हणजे लॉस झाली. रिटर्न बॅक म्हणजेच काय बेटा? लॉस. व्हिडिओ पॉज करून सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म काढून घ्या. ओके. अपेक्षा किती झालं असेल? लिखापडी स्टार्ट करा. The above figure shows the circuit diagram and waveform. The above figure shows the circuit diagram and waveform. The above figure shows the circuit diagram and waveform. The above figure shows the circuit diagram and waveform for half wave control rectifier. For half wave control rectifier. For half wave control rectifier using RL load. Using RL load. Using RL load. पुढचा पॉइंट. Assuming the load here is highly inductive. 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 The operation of half wave converter or rectifier. The operation of half wave control rectifier असं लिहा. The operation of half wave control rectifier. The operation of half wave control rectifier. The operation of half wave control rectifier. The operation of half wave control rectifier can be explained in two modes. Can be explained in two modes. Can be explained in two modes. Mode 1. खालच्यावर लिहा बेटा. Mode 1. दोघं लिहून घ्या. अल्फा टू पाय आणि अल्फा इज लेस दॅन ओमेगा टी इज लेस दॅन इक्वल टू पाय. दोघं लिहायचे बेटा. हे अल्फा टू पाय आणि अल्फा इज लेस दॅन इक्वल टू ओमेगा टी इज लेस दॅन इक्वल टू पाय. ठीक आहे. चलो. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट सिग्नल. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट सिग्नल. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट सिग्नल. The SCR will conduct. The SCR will conduct. The SCR will conduct at omega t is equal to alpha. The SCR will conduct at omega t is equal to alpha. The SCR will conduct at omega t is equal to alpha. Hence, the load current will flow through the inductor. Hence, the load current will flow through the inductor. Hence, the load current will flow through the inductor. Hence, the load current will flow through the inductor, due to which the output voltage is present. 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 पुढचा पॉइंट बेटा त्याच्यातलाच. The load voltage is here. The load voltage here. The load voltage here. लोड व्होल्टेज म्हणजेच आउटपुट व्होल्टेज असतं बेटा, लक्षात ठेवा. लोड व्होल्टेज म्हणजेच कुठलं व्होल्टेज असतं? आउटपुट व्होल्टेज. ठीक आहे. लिहून घ्या कुठे आपल्या जागेमध्ये. लोड व्होल्टेज इज इक्वल टू द आउटपुट व्होल्टेज. ठीक आहे. द लोड व्होल्टेज इज हियर इक्वल टू द इनपुट व्होल्टेज. द लोड व्होल्टेज हियर इज इक्वल टू द इनपुट व्होल्टेज. द लोड व्होल्टेज हियर इज इक्वल टू द इनपुट व्होल्टेज which with x at positive, with x at positive and y at negative. With x at positive and y at negative. With x at positive and y at negative. Common here. Due to this, the load current gradually increases. Due to this, the load current gradually increases. Due to this, the load current gradually increases, and inductor stores the energy. And inductor stores the energy.
and inductor stores the energy, and inductor stores the energy, and inductor stores the energy. Okay, mode 2, mode 2 एक कोर्स म्हणून खाली लिहा mode 2, एक कोर्स म्हणून खाली लिहा mode 2. काय लिहायचं बेटा, पाय टू पाय प्लस बीटा किंवा पाय इज लेस देन इक्वल टू ओमेगा टी इज लेस देन इक्वल टू पाय प्लस बीटा. दोघं लिहून घ्या, पाय टू बीटा और पाय इज लेस देन इक्वल टू ओमेगा टी इज लेस देन इक्वल टू पाय प्लस बीटा. चलो त्याच्यातला फर्स्ट पॉइंट, at omega t is equal to pi the supply voltage passes through the zero. At omega t is equal to pi the supply voltage passes through the zero, and after pi it becomes negative. And after pi it becomes negative. Hence the SCR tries to turn off. Hence the SCR tries to turn off at omega t is equal to pi. Hence the SCR tries to turn off at SCR is equal. Hence the SCR tries to turn off. Hence the SCR tries to turn off at omega t is equal to pi. At omega t is equal to pi. Puts a point. But here the load current also increases. But here the load current also decreases. Sorry beta, increases नाही decreases. But here the load current also decreases. Mode 2 मध्ये load current का होतो decrease होतोय. Mode 2 मध्ये load current का होतो decrease होतोय. Mode 2 मध्ये load current का होतो decrease होतोय. But here the load current also decreases. कॉमा द्या. This decreasing current is opposed by the inductor. झालं बेटा, हा जो एकदम सडन चेंज झालेला आहे, करंट डिक्रीज होतोय. आधी करंट वाढत होता, आता करंट काय झाला, डिक्रीज झाला. हा सडन चेंज कोण अपोज करतो बेटा, इंडक्टर. हा सडन चेंज अपोज कोण करतं, इंडक्टर. का, इंडक्टरचा गुणधर्मच काय, तो करंटला एकाच डायरेक्शनने जाऊ देतो. म्हणजे वाढत असेल तर वाढूच देतो, कमी नाही होऊ देतो. ठीक आहे. ओके, पुन्हा एकदा हा पॉईंट सांगतोय. बट हिअर द लोड करंट ऑल्सो डिक्रीजेस, कॉमा दिस डिक्रीजिंग करंट इज अपोज बाय द इंडक्टर, कॉमा this decreasing current is opposed by the inductor. That is, change in current is opposed by the inductor. That is, change in current is opposed by the inductor. That is, change in current is opposed by the inductor. That is, change in current is opposed by the inductor. Comma there. So it develops the induced voltage. So it develops the induced voltage. So it develops the induced voltage across the load. So it develops the induced voltage across the load with the reverse polarity. Comma due to this, the SCR still is followed bias. Due to this, the SCR still is followed bias. And even if in the negative half cycle, it continues to conduct from pi to pi plus beta, from pi to tu2 beta, from pi to tu2 pi plus beta, from pi to pi plus beta. At this time the load current decreases. Load current decrease होतो बेटा. At this time the load current decreases. पुढचा point, after pi plus beta the SCR will be turned off. After pi plus beta the SCR will be turned off. After pi plus beta the SCR will be turned off. पाई प्लस बीटाच्या नंतर एससीआर काय होऊन जाईल बेटा, टर्न ऑफ होऊन जाईल. पाई प्लस बीटाच्या नंतर एससीआर काय होऊन जाईल बेटा, टर्न ऑफ होऊन जाईल. ओके बच्चांनो, कळालंय. खूप महत्त्वाचे फंडे चालू आहेत. ठीक आहे. उद्या आता चौथा कन्सेप्ट नाही, उद्या थोडासा एक शॉर्ट, उद्याचं सेशन कदाचित छोटंसं असेल. ठीक आहे, एकदम छोटंसं असेल. फ्री व्हीलिंग गार्डबद्दल थोडंफार बोलणं आहे, तेवढंच होईल. एक 10 मिनिटाचं सेशन कदाचित असं उद्याचं. ठीक आहे, एक 10 मिनिटाचं सेशन, परत पुन्हा मोठं सेशन असेल. ठीक आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये तुमचे काही सेशन छोटे, काही सेशन्स मोठे असे असतील बेटा. ठीक आहे, काही सेशन छोटे छोटे, काही सेशन्स मोठे मोठे असतील. पण प्रत्येक याच्यामध्ये मी एकच टॉपिक कव्हर करेल.
प्रत्येक याच्यामध्ये मी एकच टॉपिक कव्हर करेल, हे एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक याच्यामध्ये मी एकच टॉपिक कव्हर करेल, म्हणजे दररोज तुम्हाला एकच टॉपिक करायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त टॉपिक्स करायचे नाही. कधी कधी छोटा असेल, कधी कधी मोठे टॉपिक्स असतील बेटा. ठीक आहे. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकी जाऊ द्या. थँक्यू. गुड डे.